दशहरा के पावन पर्व पर हर साल की तरह उरण तालुका अंतर्गत डोंगरी गांव में उत्सव मनाया जाता है। इस अवसर पर डोंगरी ग्राम पंचायत के नवनिर्वाचित सदस्यों के सत्कार समारोह का आयोजन भी किया गया था। इस दौरान विधायक विवेक पाटिल, पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, उरण तालुका सचिव महादेव घरत, वरिष्ठ कार्यकर्ता काका पाटिल, प्रोफेसर LB पाटिल आदि गणमान्यों सहित नवनिर्वाचित सदस्य एवं ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर नवनिर्वाचित सदस्यों को शुभकामनाएं देते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि उरण तालुका में विभिन्न प्रकल्पों का निर्माण हो रहा है, जिसकी वजह से उरण का विकास तेजी से हो रहा है। इन विकासों का हिस्सा प्रकल्पवादी को भी मिलना जरूरी है। आपल्या सर्वांना दसऱ्याच्या निमित्तानं मी माझ्याकडनं, शेतकरी कामगार पक्षाकडनं, माझ्या कुटुंबियांकडनं, माझ्या सर्व मित्रमंडळीच्या वतीनं आपल्याला हार्दिक शुभेच्छा देत आहे। या शुभेच्छा देत असताना या देवीला प्रार्थना करतो की आम्हाला या परिसरातल्या सर्व जनतेला आमच्यावर जो अन्याय होतोय, या ठिकाणी जो विकास होतोय, त्या विकासाचा परिपूर्ण वाटा हा आम्हा प्रकल्पग्रस्तांना, स्थानिकांनाच मिळाला पाहिजे। आणि तो जर मिळत नसेल तर त्याच्या विरुद्ध लढण्याची ताकद, लढण्याची शक्ती आमच्यामध्ये भरपूर दे, अशा प्रकारची प्रार्थना मी या ठिकाणी अंबे मातेला करत आहे। आणि भविष्यामध्ये निश्चितच आपल्या मागण्यांसाठी, न्याय हक्कासाठी आपण लढून त्या मागण्या मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा प्रकारचा निर्धार आजच्या या विजयादशमीच्या निमित्तानं मी या ठिकाणी करत आहे। इस दौरान विधायक विवेक पाटिल ने हाल ही में हुए चुनावों पर भी भाष्य किया। एवढं मात्र निश्चित सांगेन की बऱ्याच वल्गना कोणी केलेल्या होत्या, त्या सर्व वल्गना डोंगरी गावातल्या मतदार बंधू भगिनींनी फार धुळीस मिळवून शेतकरी कामगार पक्षाचे 7चे 7 उमेदवार विरोधकांचं डिपॉझिट जप्त करून दिलं। त्याबद्दल डोंगरी गावातल्या सर्व मतदार बंधू भगिनींचं मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो। त्याचबरोबर पांज्यामध्ये सुद्धा 7 पैकी 6 जागा शिवसेना शेकाप युतीच्या निवडून आलेल्या आहेत। एक आमची भगिनी त्या ठिकाणी फक्त 2 मतासाठी पडलेली आहे, पण 6 जण निवडून आलेले आहेत। त्यांना मी विनंती करेन की त्या सुद्धा निवडून आलेल्याच आहेत असं समजून तुम्ही त्यांना 5 वर्ष काम करण्याची संधी द्यावी, अशी विनंती तुम्हाला करेन। इस अवसर पर उरण तालुका सचिव महादेव घरत ने भी अपनी भावनाएं जाहिर की।